हॅलो फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत पौष्टिक नाश्त्याची थाळी। तर हे पूर्ण मी हे ताटच तयार केलेलं आहे नाश्त्याचं। आणि सर्वात आधी तर आपल्याला डोश्याचं बॅटर तयार करायचं आहे। तर त्याच्यासाठी मी हे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। 1 कप पूर्ण नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। तर हे मी आता मिक्सर जारमध्ये घातलेलं आहे। आणि हे नाचणीचं पीठ हे घरीच बनवलेलं आहे, पॅकेटमध्ये जे विकत मिळतं ते नाही घेतलेलं। आणि अर्धा कप आपल्याला ह्याच्यामध्ये रवा घालायचा आहे। 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे। तर हे पूर्ण 2 चमचे भरून मी हे तांदळाचं पीठ घातलेलं आहे। आता आपल्याला ह्यामध्ये दही घालायचं आहे। तर हे घरी बनवलेलं घट्टसर दही आहे, ते मी घातलेलं आहे। तर हे पहा, हे पूर्ण 2 चमचे भरून मी हे घट्ट दही घातलेलं आहे। चवीनुसार मीठ घालूया। तर 1 टीस्पून मीठ घातलेलं आहे। थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये हे फिरवून घेऊया। आणि त्याच्यानंतर आता पुन्हा थोडंसं पाणी घालून हे मिक्सरला पण फिरवून घेऊया। तर आधीच आपल्याला खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे, पाणी पाहूनच घाला, कारण बॅटर खूप पातळ झालं तर मग आपल्याला पुन्हा पीठ ह्यामध्ये घालावं लागेल। तर आता हे बॅटर झालेलं आहे, ह्याला पातेल्यामध्ये काढून घेऊया। तर हे पहा, आता पातेल्यामध्ये मी हे बॅटर काढून घेतलं। आता झाकण लावून ह्याला 10 मिनिटासाठी असंच ठेवून देऊया। तर ह्यामध्ये आपण जो रवा घातलेला आहे तो छान व्यवस्थित असा फुलेल। आणि तोपर्यंत आपण ही नारळाची चटणी बनवून घेऊया। तर अर्धी नारळाची वाटी घेतलेली आहे आणि तिचा जो ब्राऊन पार्ट असतो तो काढून घेतला। मिरच्या चवीनुसार घ्या, 5 ते 6 मी मिरच्या घेतलेल्या आहे। 3 कळ्या मी लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। चण्याची डाळ घेतलेली आहे, भाजलेली चण्याची डाळ। आणि लसूण जर तुम्ही खात नसाल तर मग तुम्ही थोडंसं अद्रक पण घालून ही चटणी बनवू शकता। आता याला मी असंच कोरडं फिरवून घेतलं, त्याच्यानंतर मग पाणी घालून पुन्हा आपण ह्याला बारीक करून घेऊया। आता ह्याला आपल्याला खूप जास्त असं बारीक नाही करायचं आहे, थोडंसं आपण ह्याला या चटणीला जाडसरच ठेवलेलं आहे। तर आता चटणी आपली तयार झालेली आहे। त्यासाठी आता आपल्याला फोडणी द्यायची आहे। फोडणीसाठी मी थोडंसं आता पॅनमध्ये तेल घातलं आहे, त्याच्यामध्ये आता आपल्याला राई घालायची आहे। राई आपली छान व्यवस्थित होऊन द्यायची, कच्ची ठेवायची नाही, नाही तर मग कडवट लागते। त्याच्यानंतर आपल्याला थोडासा कढीपत्ता घालायचा आहे आणि आता हा तडका आपल्याला या चटणीवरती द्यायचा आहे। तडका तुमच्या आवडीनुसार तुम्ही देऊ शकता। ह्यामध्ये कोणी कोणी डाळ म्हणजे चण्याची डाळ, उडीद डाळसुद्धा आणि लाल मिरची घालूनसुद्धा तडका देतात, तसा पण तुम्ही देऊ शकता। हा आता हे जे मी फोडणी व्यवस्थित मिक्स करून घेतली। आता आपलं डोश्याचं बॅटर आपण पाहून घेऊया। तर डोश्याचं बॅटरसुद्धा आपलं आता 10 मिनिटासाठी मी ठेवून दिलेलं होतं। हे छान असं सेट झालेलं आहे। थोडंसं पाणी घालून ह्याला मी थोडंसं पातळ पण केलेलं आहे, खूप घट्ट झालेलं होतं। जसं आपलं नॉर्मल डोश्याचं जसं बॅटर असतं तसंच करायचं आहे। थोडासा मी बेकिंग सोडा घातलेला आहे, खाण्याचा सोडा। आणि व्यवस्थित आता आपल्याला हे बॅटर फेटून घ्यायचं आहे। तर आता मी व्यवस्थित असं फेटून घेते। तर बॅटर आता आपलं तयार झालेलं आहे। हा डोश्याचा तवा आता कपड्याने किंवा टिश्यू पेपरने व्यवस्थित असा ह्याला पुसून घ्यायचा आहे, व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा। तर पाणी वगैरे असं काही मी आता घातलेलं नाही किंवा तेल वगैरे नाही लावलेलं। तवा माझा नवीनच आहे, त्यामुळे हे डोसे व्यवस्थित होतात यामध्ये। जुना तवा असेल तर थोडंसं तेल घालून मग त्याला तुम्ही कपड्याने किंवा टिश्यू पेपरने व्यवस्थित थोडं पुसून घ्या। डोश्याचा बॅटर आता 1 चमचाभर मी घातलेला आहे आणि ह्याला आता आपण पसरवून घेऊया। डोसे आता खूप पातळ नाही करणार, कारण आपले हे डोसे जे आहेत ते नाचणीचे आपण बनवलेले आहेत, त्याच्यामुळे हे डोसे थोडेसे मी जाडसरच बनवलेले आहे। थोडंसं तेल घातलेलं आहे आणि गॅसची फ्लेम आता मीडियम ठेवलेली आहे। ह्याच्यावरती झाकण लावून आता आपण एक बाजू थोडीशी होऊन देऊया। वरून हे पीठ थोडंसं कोरडं झालं त्याच्यानंतर मग आपल्याला झाकण काढून ह्याला आता आपल्याला पलटवून घ्यायचं आहे। तर हे पहा, आपला किती छान असा हा नाचणीचा डोसा तयार झालेला आहे। हे पहा, असा आपला छान मऊ लुसलुशीत असा नाचणीचा डोसा तयार झालेला आहे। आणि हा डोसा कोणीही खाऊ शकतं, म्हणजे ज्यांना शुगर वगैरे आहे ते सुद्धा खाऊ शकतात। हे पूर्ण नाश्त्याची मी हे जे ताट आहे ते पूर्ण तयार केलेलं आहे। आणि हे आता शेंगदाणे घेतलेले आहेत। तर शेंगदाणे
रात्री पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आणि सकाळी मग त्याला पाण्यातून काढून घ्यायचं आहे. कच्चे शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे नाही खायचे, त्याने पित्त होतं, ॲसिडिटी होते. तर आपल्याला हे रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं, तर त्याच्याने त्याच्यातली जी ॲसिडिटी आपल्याला जे होतं तर ते प्रमाण त्यामधलं कमी होतं. नारळाची चटणी बनवलेली आहे. एक केळ घेतलेला आहे. केळाऐवजी तुमच्याकडे जे पण फ्रूट असतं ते तुम्ही घेऊ शकता नाश्त्यामध्ये. आणि मूग घेतलेले आहेत मोड आलेले. हे कुळीथ घेतलेले आहेत मोड आलेले. तर कुळीथ हे खूप जास्त पौष्टिक असतात, तर रोज थोडेसे तरी कुळीथ आपल्याला खायला हवेत. पण कुळीथ थोडेसे गरम असतात, तर मूग आपल्याला त्याच्याबरोबर घ्यायचे आहेत. मूग मोड आलेले हिरवे मूग घ्यायचे आणि थोडेसे कुळीथ घ्यायचे आहेत. पण मोड आलेलेच आपल्याला हे धान्य घ्यायचे आहेत. मोड न आणता आपल्याला हे धान्य घ्यायचे नाही आहेत, कारण ते पचायला हलके नसतात. आपल्याला मोड आलेले जे धान्य आपण जे खातो कडधान्य, तर ते हलके जातात. आणि उन्हाळा असल्यामुळे ताक घेतलेला आहे. ताकाऐवजी तुम्ही नारळाचं पाणी घेऊ शकता किंवा लिंबू पाणी घेऊ शकता किंवा जे तुम्हाला आवडत असेल, जो पण ज्यूस आवडत असेल तो तुम्ही घेऊ शकता. तर हे आपलं सकाळचा हे आपली नाश्त्याची थाळी आहे. हे खाल्ल्यानंतर तुम्हाला पूर्ण दिवसभराची ऊर्जा मिळेल. अजिबात तुम्हाला दिवसभरात अशी भूक वगैरे अशी लागणार नाही. सकाळी हा व्यवस्थित असा तुम्ही नाश्ता कराल तर त्यानेच तुम्हाला खूप जास्त ऊर्जा मिळेल. आणि हे कुळीथ घेतलेलं आहे. कोणाला माहीत नसेल तर कोणत्याही सुपरमार्केटमध्ये, किराणा स्टोअरमध्ये तुम्हाला हे कुळीथ मिळणार आहेत. तर त्याला मोड आणूनच आपल्याला खायचं आहे. त्याच्याबरोबर थोडेसे मूग पण घ्यायचे आहेत, कारण कुळीथ गरम असतात. तर गरमीच्या दिवसांमध्ये किंवा कोणाला खूप जास्त गरम होत असेल तर त्यांनी हे कुळीथ कमी प्रमाणात घ्या किंवा घेऊ नका. तर हे पूर्ण थाळी तयार करा, तुम्हाला नक्कीच आवडेल.